नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे शेवयांची खीर. शेवयांची खीर करण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण बघू. सगळ्यात आधी आपण इथे 1 कप शेवया घेतलेल्या आहेत, साखर, ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, दूध, त्यानंतर तूप, मिल्क पावडर घेतली आहे थोडी, विलायची आणि जायफळ पावडर, केशर. एवढं साहित्य आपल्याला खीरीसाठी लागणार आहे. सगळ्यात आधी आपण कढई तापायला ठेवलेली आहे. यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं. आता हे तूप तापलं की आपण यामध्ये हे ड्रायफ्रुट्सचे तुकडे घालून घ्यायचे आणि तुपामध्ये चांगले परतवून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपण या शेवया घालून घेऊ आणि चांगल्या परतवून घेऊ. या शेवया आपल्याला चांगल्या गुलाबी रंगावर चांगल्या परतवून घ्यायच्या आहेत. इथे बाजूलाच आपण कढईमध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि ते तापवायला ठेवलेलं आहे. आता आपल्या शेवया चांगल्या ब्राऊन रंगावर परतवून झालेल्या आहेत. आता आपण यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे. आता या शेवया आपल्याला या दुधामध्ये 5 मिनिटं तरी चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत. आता दुधाला चांगली उकळी आलेली आहे. आपण यामध्ये ही मिल्क पावडर जी घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे. मिल्क पावडर घातल्यामुळे आपली शेवयाची खीर घट्ट होते चांगली. तुम्हाला जर पातळ अशी आवडत असेल तर मिल्क पावडर नाही घातली तरी काही हरकत नाही. आता यामध्ये ही पाव कप साखर घेतली आपण, ती सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊ. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. यामध्ये आपण केशराच्या 5-6 काड्या घालून घेऊ. त्यामुळे खिरीला स्वाद आपल्या चांगला येईल आणि रंगही चांगला येईल. आता यामध्ये आपण विलायची आणि जायफळ पावडर घालून घेऊ आणि पुन्हा एकदा याला चांगलं ढवळून घेऊ. आता आपली खीर पूर्ण झालेली आहे. आपण गॅस बंद करून देऊ. आपली मस्त अशी शेवयांची खीर खाण्यासाठी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.